मित्रांनो, आज परत आपण आलो चिलापी मासे पकडण्यासाठी. जाळे पण झाल्या सोडून. हे बघा दिसते ना, ते जाळे सोडल्यात. चिलापी मासे किंवा दुसरे कानुशे मासे बघणार आहे आपण. पाणी पण आहे ना, भरपूर पाणी आहे. पाणी अजून कमी नाही झालं. पाणी कमी झाल्याच्या नंतर भरपूर मासे, चिलापी मासे किंवा दुसरे मासे असे गावतात. वरती एक जण आहे तिकडं दिसत असेल तुम्हाला. इथे ना आपल्याला काहीतरी मोठा मासा ओढतोय खाली. कानुसा मासा आहे एक. इथं पुढं आल्यावर लगेच आपलं दुसरं आहे कानुस. इथं जोरात जोडतो बरं का कोणचा मासा आहे काय माहिती. कानुसा मासा आहे कसा जबर. त्याच्या खाली पण एक आहे मोठा. कानुशे मासे 3 आहेत. त्याचा ते आधी काढून घेऊ आपण. तर चांगल्या साईजचा आहे तो पण. अजून एक खाली उडते. तर चला आधी मासे काढून घेऊ आपण. 2 मासे, एक कानुस आहे आणि एक हे मोठं आहे जरा. कवडस मासा आहे इथे एक. चांगल्या साईजचा आहे तो पण. परत एक आपलं कानुसा मासा भेटलेला आहे. चला आधी काढून घेऊन तोडून जातात लगेच ते जळायला. पातळ जाळ आहे ना. आपल्याला एवढे गावलेत कानुशे मासे. खवले, चिलापी, कानुशे असे मासे गावले आपल्याला. चला आता जाळी काढून घेऊ आता आपण. तरी ना आपल्याला एक राऊंडला एवढे असे मासे गावले बघा. भरपूर मासे गावले तरी म्हणाले एक राऊंडला. खवले, कानुशे आणि चिलापी पण आहे चांगली मोठी साईजची. चला आता वरच्या बाजूला ना तिकडं जाळी टाकते एक जण त्याच्या वरच्या बाजूला. एवढी माणसं आहे, भरपूर माणसं आली आज जळण्यासाठी उतरलेली सगळी. जळण म्हणतात असं असं लावून असं एकपर्यंत. तर किती मासे भेटतात आपल्याला ते तुम्हाला दाखवतो मी. तर बघू आपण. आपल्याला एवढं आले पहिले जळणाला मासे, झिंगे मासे. तर बघा शिंगटे पण आहे आणि झिंगे पण भरपूर आहे.